जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टीईटीची परीक्षा पास करण्याकरिता कॅटेगरीवाल्यांना 40% आणि ओपन प्रवर्गाला 50% मार्क आवश्यक आहे अशा प्रकारचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। अशा प्रकारचं जे काही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे किंवा वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये चर्चा होताना दिसत आहे, त्यामागची सत्यता काय आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याकरिता अवेलेबल आहे गुरुजी नावाची बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल याकरिता आवश्यक असलेल्या सगळ्या बाबी मिळतील। अगदी लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज व अनलिमिटेड व्ह्यूज, 1 वर्षाची व्हॅलिडिटी, याच्यासोबतच तुम्हाला जे आहे प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर, त्याची जे व्हिडिओ सोल्युशनची बॅच, सीटीटीची बॅच मोफत या बॅच मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। याकरिता आपल्याला एकच काम करायचं आहे की आपण प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आज आता ताबडतोब आपल्याला या ठिकाणी जे आहे टीईटीच्या तयारीला सुरुवात करायची आहे। मित्रांनो, 1-2 दिवसांपासून जे आहे सोशल मीडियावर या पद्धतीचे मेसेजेस फिरताना आपल्याला दिसत आहे की आता जे कार्यरत शिक्षक आहे, इन सर्व्हिस शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना टीईटीची परीक्षा पास होण्याकरिता 40% कॅटेगरीला आणि ओपन प्रवर्गाला 50%च मार्क घ्यावे लागणार आहे। एकूण परीक्षा 150 गुणांची होणार आहे। त्याबद्दल मेसेजेस व्हायरल होताना दिसत आहे। आता ते मेसेजेस खऱ्याच अर्थाने योग्य आहेत का किंवा व्हेरीफाईड आहे का, तर त्याचं उत्तर आहे पार्शली सत्य आहे, म्हणजे ते अर्ध सत्य आहे। बरोबर ऐकलेलं आहे। मेसेजेस जे फिरतायत 100% खोटे नाहीयेत, परंतु त्यामध्ये जे आहे थोडासा ट्विस्ट आहे। बघा, लक्षात घ्या, या आताच्या 28 जानेवारी रोजी तमिळनाडू सरकारनं एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत। बघा, तमिळनाडू सरकारने 12 आणि 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान कार्यरत शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता या निर्णयानुसार त्यांनी काय केलेलं आहे की जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना पासिंगचा क्रायटेरियाच बदलून टाकलेला आहे। आता काय आहे तो थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो। बघा, जे उमेदवार परीक्षा देतील ते इन सर्व्हिस असायला पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा प्रायव्हेट एडेड सोसायटी मधले ते शिक्षक असायला पाहिजे, हा महत्त्वाचा नियम आहे। परीक्षा 150 मार्कांचीच होणार आहे, त्याला की आपण टीएनटीईटी म्हणतो, तमिळनाडू टीईटी, ठीक आहे, जशी महा टीईटी तशी टीएनटीईटी असं त्याचं नाव आहे। ती परीक्षा 150 गुणांचीच होणार आहे। जर एखादा शिक्षक, कार्यरत शिक्षक ओपन प्रवर्गाचा असेल तर त्याला 60%च मार्क घ्यावे लागतील, म्हणजे 90च गुण त्याला पासिंग साठी घ्यावे लागणार आहे। आता येते आहे दुसरी कॅटेगरी। दुसरी कॅटेगरी आहे बीसी, एमबीसी, डीएनसी किंवा पीडब्ल्यूडी, दिव्यांग प्रवर्ग। आता हे तमिळनाडू मधली या ठिकाणी जे आहे कॅटेगरी आहे, त्यांना पासिंग करिता या ठिकाणी 50% गुण हवे आहेत, 50% फक्त, म्हणजे 150 गुणांपैकी यांना फक्त 75 गुण हवे आहेत पासिंग साठी। आणि याच्या व्यतिरिक्त तिसरी एक कॅटेगरी आहे एससी, एसटी किंवा एससीए। हे 3 प्रवर्ग असे आहेत की ज्यांना पासिंग साठी 40% म्हणजे 60 गुण घ्यावे लागणार आहे। म्हणजे 150 पैकी 60 गुण जर का एखादा शिक्षक घेत असेल तर तो शिक्षक टीएनटीईटी जी आहे पास झाला आहे असं गृहीत धरल्या जाणार आहे। ही त्या शिक्षकांसाठी निश्चितपणाने एक चांगली गोष्ट आहे, कारण जे कार्यरत शिक्षक आहे ते ज्यावेळेस जॉईन झाले होते त्यावेळेस त्यांना या पद्धतीचा कोणताही नियम, क्रायटेरिया लावण्यात आलेला नव्हता। हा नियम आता सुप्रीम कोर्टानं लावलेला आहे की येत्या 2 वर्षामध्ये त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये टीईटीची परीक्षा पास करावी लागणार आहे। सर्व्हिस मध्ये राहण्याकरिता त्यांना टीईटी परीक्षा पास करावी लागणार आहे आणि त्यांना जर का प्रमोशन हवं असेल, अगदी पदवीधर साठी म्हणा, उच्च श्रेणी मुख्याध्यापक साठी म्हणा किंवा एडीआय असेल, केंद्र प्रमुख असेल, कोणत्याही पदावरती आपल्याला या ठिकाणी प्रमोशन हवं असेल तर टीईटी परीक्षा कंपल्सरी करून देण्यात आलेली आहे।
म्हणून आता तामिळनाडू सरकारनं आणखी एक निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे जे आहे 3 परीक्षा ते कंटिन्युअसली घेणार आहे, जुलैमध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये. त्यांनी टीईटी परीक्षेची जी आहे अधिसूचना जारी देखील केलेली आहे. त्यांना वर्षातून 2 वेळेस परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यांना या क्रायटेरियानुसार पास करून देण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केल्या जात आहे. आता ही झाली माहिती जी की तमिळनाडूशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण जे काही सोशल मीडियावरती या ठिकाणी न्यूज पाहत होतो त्या न्यूजमध्ये बऱ्याच अंशी सत्यता आहे. फक्त एवढंच आहे की तो जो शासन निर्णय आहे तमिळनाडू सरकारचा आहे, तिथल्या शिक्षकांना त्याचा लाभ होणार आहे, महाराष्ट्रातल्या शिक्षकांना लाभ होणार नाही. आता येतो आहे प्रश्न की तिथल्या शिक्षकांना जर का लाभ मिळत असेल किंवा तिथलं सरकार जर त्या पद्धतीने डिसिजन घेत असेल, मग महाराष्ट्र सरकार त्या पद्धतीने एखादं डिसिजन घेऊ शकतो का? मे बी पॉसिबल आहे. इथल्या शिक्षकांनी जर व्यवस्थितपणाने मागणी केली, पाठपुरावा केला, तर महाराष्ट्रातल्या शिक्षकांना देखील कार्यरत शिक्षकांसाठी वेगळी टीईटी घेतल्या जाऊ शकते, त्यांचा क्रायटेरिया वेगळा ठेवला जाऊ शकतो जर तर त्या गोष्टी आहे. आता असं करणं योग्य आहे, अयोग्य आहे वगैरे वगैरे तो चर्चेचा मुद्दा आहे, वादाचा मुद्दा आहे. आता जे शिक्षक किंवा जे अभियोग्यताधारक ऑलरेडी टीईटीची परीक्षा पास आहे त्या उमेदवारांना असं वाटतं की आम्ही जर 90 गुण घेऊन या ठिकाणी पास झालेले असतील तर मग सर्वांनी 90च गुण घेऊन या ठिकाणी पास व्हायला पाहिजे. परंतु जे कार्यरत शिक्षक आहे त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू थोडासा वेगळा आहे की आम्ही इन सर्व्हिस आहोत, आमचं वय वाढलेलं आहे, आम्हाला घरदार मूलबाळ संसार सांभाळावं लागतं, परत जे आहे आम्हाला शाळेमध्ये दररोज शिकवावं लागतं, त्यातल्या त्यात ऑनलाईनची बरीचशी कामं आहे, जनगणनेची कामं आहे, मतदानाची कामं आहे, आणखीन बरीचशी अशी कामं आहे जी शिक्षकांशी रिलेटेड नाही पण शिक्षकांना करावं लागतं. गावामध्ये कुत्रे किती आहेत ते मोजण्याचं काम देखील या ठिकाणी शिक्षकांना करावं लागतं. असे बरेचसे कामं आहेत. मग त्या धावपळीमध्ये टीईटी मध्ये 90+ मार्क घेणं म्हणजे जे आहे खऱ्याच अर्थानं कठीण काम आहे. हे त्या लोकांची भूमिका आहे, त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू. मी दोन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मग आता हा निर्णय तामिळनाडू पुरता सध्या तरी मर्यादित आहे, परंतु तामिळनाडू एक उच्च शिक्षित अशा प्रकारचं राज्य आहे. तामिळनाडू असेल किंवा केरळ असेल, या ठिकाणी महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते कितीतरी पटीनं जास्त आहे. तिथला नियम बऱ्याच अंशी पूर्ण भारतभर देखील इम्प्लिमेंट केल्या जातं. मग असं जर का भविष्यामध्ये घडलं, येत्या काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये जर का असं घडलं की दिल्ली सरकार असेल किंवा युपी सरकार असेल किंवा बिहारचं सरकार असेल, त्यांनी अशाच प्रकारचा निर्णय घेतला तर महाराष्ट्रावर देखील अशाच प्रकारचं जे आहे दबाव टाकला जाऊ शकतं आणि इथल्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने अशा प्रकारचा शासन निर्णय निर्गमित केला जाऊ शकतं. मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या उमेदवारांची मतं या ठिकाणी जाणून घ्यायला आवडेल की अशा प्रकारे जे आहे क्रायटेरिया कमी करणं, पासिंगचा क्रायटेरिया कमी करणं कार्यरत शिक्षकांसाठी त्यांच्यावर असलेला कामाचा बोजा पाहता कितपत योग्य आहे किंवा योग्य नाहीये, आपली मतं काय आहेत, आपण आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि आपल्याला अजूनही टीईटीची परीक्षा पास करायची बाकी आहे आणि करायची तीव्र इच्छा आहे की ठीक आहे 90 मार्क्स असेल, 60 मार्क असेल, 40 मार्क असेल, तर मग तुमच्याकरिता जे आहे या ठिकाणी गुरुजी नावाची टीईटीची बॅच अवेलेबल आहे. या बॅच मध्ये तुम्हाला टीईटीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या बाबी मिळून जाणार आहे. आपल्याला फक्त एकच काम करावं लागेल, या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आज आता ताबडतोब टीईटीच्या तयारीला लागायचं आहे.